या 1,500चे पावणे 2,000 होतील, आणखी ताकद वाढली 2,000 होतील, आणखी तुम्ही बळ दिलं 2.25 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील. 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला. गेल्या 3 दिवसांमध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3,000 कोटींचं वाटप झालं आणि 3,000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आता मला सांगा, इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे. आणि मगाशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली. 5.5 लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सीडिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. कारण आपल्यासाठी आम्ही थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे. आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करतंय. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 1,500 रुपये, 3,000 रुपये आज जमा होतात. याचा समाधान, याचा आनंद आम्हाला आहे. खरं म्हणजे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे मी देखील एका शेतकरी कुटुंबातला आलोय. मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक मुख्यमंत्री, हा आपल्या परिवारातला मुख्यमंत्री आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत. आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये लोळणाऱ्यांना या 1,500 आणि 3,000ची काय किंमत कळणार. आणि म्हणून ही किंमत जी आहे, ही किंमत माझ्या या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे, आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही आता 1,500 रुपयाने ही योजना सुरू केलेली आहे. पुढे सरकारची ताकद वाढली, कारण महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे. या देशामध्ये महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत की हे राज्य देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे. म्हणून आता आम्ही 1,500ची योजना केली आहे. पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने, या 1,500चे पावणे 2,000 होतील, आणखी ताकद वाढली 2,000 होतील, आणखी तुम्ही बळ दिलं 2.25 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील, किंवा 3,000पेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे. इथं दानत लागते, इथं देणारे हात लागतात, घेणारे नाही. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाही. महिला बचत गट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बाल कल्याणच्या योजना असतील, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचं आहे. आज मला आठवतंय, महिला बचत गट जेव्हा लोन घेतात, कर्ज घेतात, तर 100% कर्जाची परतफेड करतात. असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे. आणि म्हणून आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे. आणि हे आमचं
हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे. जसं मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या. आता म्हणतात हे लोक आम्ही हे केलं असतं, आम्ही ते करू. अरे तुमचे हात 2.5 वर्ष कुणी बांधले होते? तुम्ही 50-60 वर्ष या राज्यामध्ये सत्ता गाजवली, देशामध्ये गाजवली. पण मोदी साहेब आले 2014ला, तेव्हापासून उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला बेटी बचाव बेटी पढाव, लखपती दीदी अशा अनेक योजना त्यांनी आणल्या. महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं. आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करत असताना महिलांना आत्मसन्मान देण्याचं काम देखील आपल्या सरकारला करायचं आहे. आज मला सांगा, हे पैसे हे अनेक महिलांनी आज पैसे खात्यात आल्यानंतर कालही मी पाहिलं, एक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते की हे पैसे त्याने आता स्वतःच्या खात्यात पैसे. आता माहेरला जायचं आहे, कुठे मुलांना काही खरेदी करायचं आहे, सासू सासऱ्याला काय घ्यायचं आहे, पतिदेवाला काय घ्यायचं आहे, आता त्यांना पैसे मागण्याची गरज नाही, हात पुढं करण्याची गरज नाही. कारण तुमच्या या भावांनी तुम्हाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. मगाशी या ठिकाणी काही आपले विरोधक आहेत, मगाशी देवेंद्रजी म्हणाले की खोडा घालण्याचा प्रयत्न केला, योजना बंद करण्याचं काम केलं, प्रयत्न केला, योजना फसवी आहे, चुनावी जुमले आहे, या खात्यात पैसे येणारच नाहीत. त्या योजनेत खोडा घालण्याला तुम्ही बरोबर जोडा दाखवाल ना जोडा. आणि म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले. सावत्र भाऊ, कपटी भाऊ काय जे काय असतील ते त्यांच्यापासून सावध राहा आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या सावत्र भावांना टेन्शन द्या, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि ही योजना माझ्या बहिणींसाठी कायम स्वरूपी आहे, ही अशी बंद होणारी नाही. कारण पूर्ण त्याची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच या बहिणींच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जशी जशी बदलत जाईल, चांगली होईल, तसं देखील आपल्यासाठी हे सरकार अनेक योजना या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही. कारण पैसा येतो जेव्हा देण्याची नियत असते, देण्याची दानत असते. आणि ती देण्याची दानत तुमच्या या भावांकडे आहे. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. काही लोक आणि म्हणून आमच्या साठी जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू. आणि लाडक्या आमच्या बहिणींना हा खऱ्या अर्थानं हा माहेरचा आहेर आहे. आणि म्हणून आमचं सरकार हे माझ्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून ओवाळणीला काही लोक म्हणाले, ही ओवाळणी फक्त तर रक्षाबंधन भाऊबीजेला नाही, तर दर महिन्याला ही ओवाळणी तुम्हाला आपल्या भावांकडून मिळणार आहे. त्यामुळे आणि काही लोक म्हणाले हे पैसे भीक आहे, हे लाच आहेत, हे काय विकत घेता काय? अरे थोडी तरी शरम वाटली पाहिजे, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. आपल्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार काढताना, अरे राजकारण करायला खूप जागा आहेत, निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु तुम्ही आपले शब्द काय आपल्या बहिणींसाठी वापरता याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य, इथे स्त्रीचा अपमान सहन केला जात नाही. आणि म्हणून असं ज्यांनी या ठिकाणी आता पण काही लोक वेड्यासारखी बडबड करतात, पण जसे खात्यामध्ये पैसे जमा झाले तशी त्यांची थोबाड पांढरी फटाक झाली. आणि म्हणाले, आता म्हणतात पैसे लवकर काढून घ्या. पहिले म्हणाले पैसे येणारच नाही, आता म्हणतात पैसे लवकर काढून घ्या. पण तुम्हाला मी सांगतो, हे सरकार
हे 2-4 महिन्याचं काम पैसे देणारं नाही. ही योजना कायमस्वरूपी तुमच्यासाठी आम्ही एक केलेली आहे, कायमस्वरूपी. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आणखी काय काय नवीन नवीन आयडिया आणतील ते या योजनेला बदनाम करण्यासाठी. म्हणाले आता लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय,